नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी समर स्पेशल असं महेश्वरी मसराईज सिल्क साड्यांचं उत्तम कलेक्शन घेऊन आलेली आहे, जे की तुम्हाला उन्हाळ्यासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे, लाईट वेटेड ठरणार आहे आणि अत्यंत सुरेख अशी छानपैकी साडी, जी वजनाने खूप हलकी आहे आणि खूप प्रचलित असं साडीचं पॅटर्न आहे. या साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे मसराईज सिल्क महेश्वरीमधलं आणि याच्यावर जी प्रिंट करण्यात आलेली आहे तिला म्हणतात बाग प्रिंट. या साड्या ज्या आहेत त्या प्रत्यक्षामध्ये अत्यंत सुंदर दिसतात, सुरेख दिसतात, उठावदार दिसतात आणि रिच लुक तुम्हाला क्रिएट करून देतात. कधी-कधी तुम्ही तुमचं लुक इमॅजिन करू शकत नाही, की अरे मी एक्झॅक्टली कशा लुकमध्ये छान दिसेल. जर कालचं माझं Instagramचं लाईव्ह तुम्ही बघितलं असणार तर त्यामध्ये एक रेड कलरची साडी मी घातली होती, जी सेलिंगसाठी नाहीये. ती माझी पर्सनल साडी आहे. पण माझं जे लुक आहे ते मी तसं मेंटेन करते जेव्हा मी शॉपमध्ये येते. तुम्हीही असं करू शकता. तुम्ही बिझनेस वुमन असाल किंवा तुम्ही आर्किटेक्ट असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही डॉक्टर्स असाल, तुम्ही टीचर्स असाल आणि तुम्हाला तुमचं जे लुक आहे ते अत्यंत छान, ब्राईट, लाईट जशा साड्यांमध्ये हवं असेल तशा प्रत्येक कलरची रंगसंगती आज मी घेऊन आलेली आहे. पण एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे प्राइस आणि दुसरी म्हणजे डिझाइन. साडीच्या वरती जे व्हाईट ठशांचं काम तुम्हाला केलेलं आढळतं त्यालाच म्हणतात बॅक प्रिंट आणि प्राइस याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1850 ऑल ओव्हर इंडिया. शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे याच्यावर सुरेखपैकी, कारण अशा ज्या साड्या आहेत त्याच्यावर मोत्याची जी ज्वेलरी आहे ती प्रत्यक्षात उठून दिसते. त्याच्याबद्दल आपण ब्लॉगच्या शेवटी बोलूया. आणि यस, एक छान स्पर्धा मी आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दलही आपण ब्लॉगच्या शेवटी बोलूयात. पहिले बघूयात आपण साड्यांचं सुरेख कलेक्शन. पहिला जो रंग मी घातला आहे तो आहे ब्लश पिंक कलर विथ व्हाईट कलरच्या जे वरती बाक प्रिंट आहे ते, आणि याची प्राइस आहे 1850. जाऊयात आपण सेकंड साडी. नंबर सेकंड तो म्हणजे पर्पल कलर. पर्पल कलर आणि तो देखील बाक प्रिंट साड्यांमध्ये म्हणजे सोने पे सुहागा, अत्यंत सुरेख असा रंग, छान अशी साडी. प्राइस आहे 1850. उठावदार असं दिसणारं कलेक्शन आहे आणि रिच अशी साडी आहे. साडीच्या पुढे या टाईपचा पदर आहे. साडी फुगते का तर अजिबात फुगणार नाही. अत्यंत सुरेख ती दिसेल, उठावदार ती दिसेल आणि खरोखर खूप छान साड्या आहेत. म्हणजे या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला कायम कामात येतील आणि त्या जितक्या तुम्ही वापराल तितक्या त्या मऊ होत जातात. ही या साड्यांची खासियत आहे आणि मिऱ्या घेतल्यावर देखील त्या फुलत नाही. शेवटपर्यंत भरीव आहे ह्या साड्या आणि साडीच्या शेवटी प्लेन ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 1850. सनफ्लावर कलर आहे आणि सुरेखपैकी छान असा फ्रेश वाईब देणारा रंग आहे. उन्हाळ्यामध्ये असे डार्क रंग आणि त्या देखील दिवसा विथ पर्ल ज्वेलरी, हे खूप छान ऑप्शन आहे. 1850 याची प्राइस आहे आणि उत्तम अशी साडी आहे. साडीचा असा पदर आहे आणि उठावदार. एकदा वणीच्या गडावर ज्यावेळेस मी गेली होती त्यावेळेस मी गच्च अशा चेरी रेड कलरची साडी घातली होती. सेम ही तशीच साडी आहे. डिझाईन त्या आणि या साडीची सेम आहे आणि ब्लाऊज देखील सेम आहे. फक्त फरक हा रंगाचा आहे. सुरेख साडी आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. महेश्वरीमध्ये तुम्ही जेही कलर साडीचे बघतात ते प्रचंड उठावदार असतात. तसा हा एक कलर जो की खूप वेगळा आहे. याला आपण डार्क असा एकदम डार्क मेहंदी ग्रीन कलर म्हणू शकतो किंवा शेवाळी ग्रीन कलर, जो कदाचित तुम्ही हा रंग पहिल्यांदा बघत असाल, पण ट्रस्ट मी हा कलर प्रत्यक्षात दिसताना खूप सुरेख दिसतो आहे. साडीचा पदर जो आहे तो लोटस टाईपचा पदर आहे जो की अत्यंत बेस्ट आहे. आणि साडीचा आता जसं आपण म्हणतो की ताई आम्ही साडीचा पदर घेतल्यावर साडी फुगेल का, तर अजिबात फुगणार नाही मैत्रिणींनो, अजिबात नाही. या टाईपचं लुक आहे जे की खूप बेस्ट आहे, सुरेख आहे आणि खरोखर उठावदार असं लुक आहे. म्हणजे या ज्या साड्या आहेत त्या त्यांच्या इतक्या चापून चुकून बसणारेच फेमस असतात असं मला वाटतं. कारण एक मैत्रीण ही दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते आणि त्यामुळे या साड्यांचं जे सौंदर्य आहे आणि प्रचलित आहे ते अजून वाढते आहे. पण ट्रस्ट मी, डेली यूजसाठी किंवा मग दैनंदिन जीवनामध्ये कार्यरत असाल तर त्यासाठी या ज्या साड्या त्या अत्यंत उत्तम आहेत आणि लुक छान देतात त्या. म्हणजे असं हवं हवं असं वाटतं असं लुक आहे यांचं. सुरेख साडी आहे. पूर्ण साडीवर बाक प्रिंट आहे आणि साडीच्या शेवटी या टाईपचा डार्क कलर येणार आहे. प्राइस आहे 1850. मस्टर्ड ऑरेंज कलर आहे आणि छानपैकी व्हाईट कलरच्या ठशांचं काम केलेलं आहे. दिसताना रंग हा खूप छान दिसतोय. जसं की तुम्हाला म्हटले की प्रत्येक रंग हा काहीतरी वेगळं तुम्हाला लुक देऊन जाईल. एक्झॅक्टली हे तसंच लुक आहे जे की अत्यंत छान आहे आणि साडीची जी प्राइस आहे ती 1850 आहे. आता कधी कधी असं होतं की तुम्ही प्लेन व्हाईट ब्लाऊजवर सुद्धा याला कॅरी करू शकता, ते अत्यंत सुरेख दिसतात. साडीच्या खालती आणि वरती नाजूक गोल्डन बॉर्डर आहे. कलर असे खूप भडक नाही आहे आणि उन्हाळ्यासाठी खूप लाईट वेटेड आणि उत्तम म्हणजे हा साडीचा प्रकार. 1850 प्राइस आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं प्लेन ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 1850. शाही ब्लू कलर आहे.
शाही ब्लू कलर हा दिसताना डार्क टोनवर जातो, कधी कधी जांभळा वाटू शकतो, पण नाही, प्रत्यक्षात हा रंग जांभळ्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असतो, पण व्हाईट ब्लाऊजवर शोभून साजवणे उत्तम दिसू शकतो. प्राइस अत्यंत कमी आहे. कधी कधी असं होतं की ताई उन्हाळ्यासाठी काहीतरी बेस्ट ऑप्शन, आता ह्या ज्या साड्या आहेत त्या होम वॉश आहेत का? कारण उन्हाळ्यामध्ये वारंवार या घालण्यात येतात, तर नक्कीच घरामधील थंड पाण्यामध्ये तुम्ही या वॉश करू शकतात. कारण उन्हाळा म्हटला म्हणजे खूप जास्त हेवी कडक पाणी असं वापरू नये साड्यांसाठी, कारण शेवटी किती पण केलं तर याच्यामध्ये एक सिल्क आहे, फॅब्रिक आहे, आणि ते कुठे ना कुठे डॅमेज होण्याचा प्रश्न असू शकतो. त्यामुळे थंड पाण्यामध्ये तुम्ही नॉर्मल डिटर्जंटने तुम्ही याला वॉश करू शकतात, अगदी हार्श नाही. साडीच्या शेवटी डार्क नेव्ही ब्लू कलरचं ब्लाऊज आहे. प्राइस आहे 1850. मला आवडीचा सगळ्यात छान रंग तो म्हणजे अबोली रंग. अबोली रंग हा असा रंग आहे ज्याने तुमची स्किन टोन जी आहे ती फेअर दिसते, आणि खरोखर हे मी माझा ब्लॉग क्रिएट करताना बऱ्याचशा साड्या वापरून झाल्यावर अनुभवलं आहे की या ज्या साड्या आहेत त्या तुमचं स्किन टोन खरोखर फेअर दिसवून देतात. कारण ते इतके लाईट असतात, त्यांचं जेव्हा रिफ्लेक्शन तुमच्या फेसवर पडतं तेव्हा ते ब्लशी दिसतं आणि उत्तम दिसतं. प्राईस ही खूप कमी आहे आणि खरोखर उत्तम आणि युनिक आणि बेस्ट असा सुरेख साडीचा प्रकार आहे. प्राईस फक्त आणि फक्त 1850 येणार आहे. खरोखर रिच असं पॅटर्न आहे. तर चला मग आता ह्या साड्यांच्या निर्या घेताना देखील इतकं छान वाटतं, कारण इतक्या स्मूथली, इतक्या स्ट्रेट आणि इतक्या छान याच्या निर्या पडतात. आणि ट्रस्ट मी, दिवसभर ही साडी चुळगत नाही. जवळजवळ आता मी सकाळी 12 वाजता शॉपमध्ये आलेली होते. लाईव्ह मी केलं 4 वाजता, पण स्टील तर त्या साडीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या तशाच्या तशा राहिल्या. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर काल इंस्टाग्रामवरील लाईव्ह तुम्ही बघा, प्रियंका विस्पुते 10 ही माझी इंस्टाग्राम ID आहे. आणि खरोखर अत्यंत उत्तम. तुम्ही साडीचा फ्लो बघू शकतात, किती सुरेख फ्लो आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी प्लेन असं ब्लाऊज येणार आहे. तुम्ही याचा बोट नेक शिवू शकतात. प्राइस फक्त 1850. तर मैत्रिणींनो, हा जो रंग आहे तो आहे डार्क विटकरी मेहरून कलर. होय मैत्रिणींनो, अत्यंत छान दिसतो. तुम्ही जितके लाईट रंग, जितके डार्क कलर घ्याल तितक्या डार्क कलरवर व्हाईट रंगाचं जे बॅक प्रिंट आहे ते उठावदार दिसेल आणि उठून दिसेल. अत्यंत सुरेख असं कॉम्बिनेशन आहे आणि उत्तम अशी साडी आहे. तर आय थिंक हा माझ्या हेअरच्या कलरला मॅच होतोय. थोडा बर्गंडी टच देखील हा कलर देतोय. खूप युनिक कलर आहे. म्हणजे या रंगांचं मला तर फक्त शब्दात मांडता येतं तितकं मी कलर्सला मांडण्याचा प्रयत्न करते. कारण तुम्ही फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवून साडी घेणार आहात, त्यामुळे तुम्ही असं नका वाटू दे की अरे काही पण ही कलर रंगसंगती सांगते. पण खरोखर उत्तम अशी साडी आहे. साडी अजिबात फुगणार नाही. आता याच्यामध्ये कॉटनचा समावेश किती आणि सिल्कचा समावेश किती, तर अगदी 50-50चा रेशो असतो. पण फील जे आहे ते मसराईज फील येतं याचं. त्यामुळे कन्फ्यूज नका होऊ मैत्रिणींनो. माझ्याकडनं जर तुम्ही याआधी या टाईपच्या साड्या घेतल्या असेल तर नक्कीच तुम्ही ओळखून जाल की ही कशी साडी आहे ते. उत्तम अशी साडी आहे. खरोखर बेस्ट लुक आहे साडीचं. छान अशी साडी आहे. प्राईज हिची येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 1850. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नेव्ही ब्लू कलर दाखवला, त्यानंतर मग पर्पल कलर दाखवला, आणि हा जो रंग आहे तो आहे जांभळा कलर, जांभूळ रंग. जांभूळ रंग हा अशा वेळेच्या अशा टाईपच्या साड्यांमध्ये खूप जास्त छान दिसतात, कारण ब्लूची शेडच अशी आहे की ती कॉटनमध्ये प्रत्यक्षात अत्यंत उठून दिसते. प्राईज आहे 1850 आणि उत्तम अशी साडी आहे. साडीच्या पुढे तुम्हाला प्रॉपर असा पदर येणार आहे, आणि ही जी साडी आहे ती प्रॉपर मशीन मेड आहे. पण यावर जे पांढऱ्या ठशांचं काम केलेलं आहे हे हाताने काम केलेलं आहे, ठशांनी हे काम केलेलं आहे, ज्याला बाक प्रिंट असं म्हणतात. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका मैत्रिणींनो. 1850 प्राईज आहे. उठावदार आणि बेस्ट असा साडीचा प्रकार जो की अत्यंत सुरेख आहे. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत साडी भरीव येणार आहे. साडीची लांबी रुंदी केवढी आहे आपण बघूयात की किती लांबी रुंदी आहे ते. साडी मी इथं धरलेली आहे, माझ्या अगदी इथपर्यंत साडी आहे. तुम्ही साडीची लांबी रुंदी बघू शकता. त्यामुळे हाईटही जास्त असेल, टेन्शन घेऊ नका. कधी कधी असं होतं की अरे माझं थोडंसं वजन जास्त आहे प्रियंका, त्यावेळेस अशा साड्या कशा दिसतील, तर याचं जे उत्तर आहे ते नेक्स्ट साडी बघताना आपण बघूयात. शेवटपर्यंत भरीव आहे कारण तर साडी संपलेली आहे. प्राईज आहे ती म्हणजे 1850. मस्टर्ड लेमन येल्लो कलर. तर मैत्रिणींनो, आता तुमचा प्रश्न असतो की प्रियंका माझं वजन थोडंसं जास्त आहे, त्यावेळी कॉटनच्या साड्या आकसण्याचा एक प्रश्न समोर असतो आणि मग आम्ही काय करावं. तर नक्कीच या साड्यांवर व्हाईट रंगाचे जे ब्लाऊज आहे ते अत्यंत सुरेख दिसतात, किंवा कॉन्ट्रास्टही तुम्ही घालू शकतात. त्यामुळे साडीच्या शेवटी जे प्लेन भाग दिलेला आहे तो कापू नये, तो तसाच्या तसा गुंडाळावा, जेणेकरून साडीची लांबी आणि रुंदी तुम्हाला व्यवस्थित बसवून देईल. आणि उत्तम साडी, आता मी जी साडी वेअर केली त्यावर व्हाईट ब्लाऊज घातले कारण ऑप्शन माझ्याकडे नव्हतं, पण स्टील ते खूप सुरेख दिसतं आहे. आणि छान अशी बॅक प्रिंट आहे. साडीच्या पुढे पदर आहे. कलर इतका सुरेख आहे, म्हणजे खरोखर हा छान कलर आहे. उत्तम अशी साडी आहे. साडी शेवटपर्यंत भरीव आहे
आणि बेस्ट असं कलेक्शन आहे या साडीचं. उठावदार साडी, साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज आहे. प्राईस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 1850. आजच्या व्हिडिओमधली शेवटची साडी, पण सुरेख अशी साडी, डार्क असा कॉफी कलर. कॉफी आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे अधिक सुरेख. आपण एक छोटं कॉफीचं चॉकलेट बघतो, त्याच्या रॅपरवर सुद्धा व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन नाही, छान असं कोपिको आय थिंक नाव काहीतरी आहे, पण म्हणजे व्हाईट आणि कॉफी कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते अर्थात छान दिसतं. सांगायचा अर्थ माझा हा आहे. आणि सुरेख अशी साडी आहे. बेस्ट असं लुक आहे साडीचं. तुम्ही साडीला फॉल नाही केला तरी पण चालेल, पिको करू शकतात, कारण या साड्यांना फॉलची गरज नसते मुळात. प्युअर सिल्कला फॉलची गरज असते, पण या ज्या साड्या त्या स्लिम लुकसाठीच प्रसिद्ध आहेत, कारण त्या कॉटन बेस्ड आहेत. कारण माझ्या कोणत्याच साडीला, तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या महेश्वरीला, कारण मी जास्त करून महेश्वरी वेअर करते ना, तर खूप झालं तर मग कतान कधी कधी मी वेअर करते. तर माझ्या महेश्वरी साड्यांना, माझ्या कतान साड्यांना, माझ्या प्युअर सिल्कला, इव्हन माझ्या नॉर्मल ज्या मी साड्या यूज करते त्याला कधीही मी फॉल लावत नाही, कारण मला असं वाटतं की फॉलने ती जी साडी आहे ती खूप बेडोल होते. म्हणजे ते दिसतात वेगळे स्टिच केलेले, स्ट्रेट लुक कधीच येत नाही, त्यामुळे इतकी गरज नसते. थोडासा काळ बदलत चाललाय. आधीच्या काळी साड्या टिकाव्यात म्हणून फॉल लावण्यात यायचा, पण आता असं काहीही नाहीये. सो माझं हे मत आहे. तुम्हाला आवडलं तर घ्या, नाही तर या टाईपचं ब्लाऊज येईल. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1850. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. आज मी तुझ्यासोबत एक कॉम्पिटिशन घेऊन आलेली आहे, एक स्पर्धा आपण तिला म्हणूयात. तर स्पर्धेचे रूल अत्यंत इझी आहेत आणि यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत खूप सुरेख अशी छान सप्तशृंगी क्रिएशनची साडी. या स्पर्धेमध्ये मी 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 5 असे विजेते ठरवणार आहे आणि ते तुमच्या सगळ्यांसमोर इंस्टाग्रामवर देखील आणि यूट्यूबवर देखील जाहीर करणार आहे. आता जाहीर मी ते 9 तारखेला मी जी एक स्पर्धा चालू केली आहे तिचा रिझल्ट तुम्हाला मिळेल, तो म्हणजे 25 एप्रिलला. होय मैत्रिणींनो, 25 एप्रिलला रिझल्ट मिळणार आहे. तर जाऊया त्याच्या स्पर्धेकडे की एक्झॅक्टली याची स्पर्धा काय आहे. तर तुमच्याकडे आहेत कमीत कमी 11 ते 12 दिवस. चला आपण 15 दिवस धरून चालूयात, कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्पर्धेसाठी 15 दिवस इनफ झाले. 15 दिवस तुमच्याकडे आहे. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला एक खूप छान सजेशन मला द्यायचं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, कारण कधी कधी मी जेव्हा कमेंट्स बघते किंवा मी रील स्क्रोल करते, त्यावरून मला असं वाटतं की अरे काहीतरी अशा गोष्टी आहेत का त्या ज्या मी माझ्या व्लॉगमध्ये किंवा माझ्या साडी दाखवण्याच्या पद्धतीमध्ये बदलाव्यात. तर एक ते आहे की तुम्हाला तुमचे योग्य सजेशन्स मला द्यायचे आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे माझ्या यूट्यूब आय डीला जास्तीत जास्त फॉलो करायचं आहे, तुम्ही देखील आणि तुमच्या मैत्रिणींकडनं देखील. ज्या मैत्रिणी किंवा ज्या माझ्या गृहिणी या 3 गोष्टी पाळतील, की जास्तीत जास्त फॉलो करणं आणि करवून घेणं आणि त्याच्यानंतर मग एक छान सजेशन मला देणं, या तिघीच्या गोष्टी मेळ घालून येतील आणि ज्या योग्य ठरतील त्यांना आम्ही 25 तारखेला विजेते म्हणून जाहीर करू आणि सप्तशृंगी क्रिएशनमधल्या सुरेख साड्यांचं कलेक्शन त्यांना देऊ. आता यांना कोणत्या साड्या मिळणार आहेत ते लवकरात लवकर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण मी अशा तशा नाही तर पैठणी, महेश्वरी आणि त्यानंतर मग विविध कोसा या टाईपच्या साड्यांचं कलेक्शन ॲज अ गिफ्ट म्हणून किंवा एक छोटीशी भेटवस्तू म्हणून तुम्हाला देणार आहेत. फक्त नियम हे 3 आहेत. पहिला नियम म्हणजे तुमचं योग्य असं सजेशन की मी माझ्या ब्लॉगमध्ये काय चेंज करावा. दुसरं म्हणजे माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करावं. आणि तिसरं म्हणजे इंस्टाग्राम आणि यूट्यूब आय डीवर जास्तीत जास्त फॉलोवर्स किंवा तुमच्या मैत्रिणींकडनं ते फॉलो करून घ्यावं. आणि या सगळ्यांचा जो स्क्रीनशॉट आहे तो माझा सेकंड नंबर आहे 977 किंवा हा नंबर, दोन्हीही नंबरवर पाठवू शकतात. कोणत्या नंबरवर पाठवायचं ते मी व्हिडिओच्या शेवटी मेन्शन करते. सो आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. जाऊया त्याच्या ज्वेलरीकडे. आज मी छान अशी मोत्याची ज्वेलरी घातली आहे, ज्याच्यामध्ये मी आज ब्रासलेट ॲड केलेलं आहे, कारण हे ब्रासलेट म्हणजे माझं खूप खूप जास्त आवडीचं. हे मी साडीवरही वेअर करते आणि वेस्टर्नवरही वेअर करते. आणि त्यानंतर मग ही छोटीशी माळ जी 3 लेअरची आहे, याची प्राईस तुम्हाला माहिती आहे 1000. आणि व्हाईट रंगाच्या कुड्या. हो मैत्रिणींनो, व्हाईट रंगाच्या कुड्या मी पुन्हा अरायवल केल्या आहे. सो फास्टली बुक करा, परचेस करा. CODचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.